चला. काय प्रश्न का आम्हाला? हो आहेत कामगारांना प्रश्न. याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही सर्वजण येथे आलो आहोत. एक साथ नमस्ते, आम्हाला सगळं समजते. खाली बसा. तर आजच्या पाठाला तुम्ही सगळ्यांनी मला सांगा, भविष्यात तुम्हाला काय काय करायचं? मॅडम मला आहे ना इंजिनियर व्हायचंय. मॅडम मला डॉक्टर व्हायचंय. मॅडम मला डिलिव्हरी बॉय व्हायचंय. मॅडम हे काय प्रोफेशन झालं का? मंडळी, आपल्या देशाच्या तुलनेत इतर देशांमध्ये ऑनलाईन खरेदी विक्री 50% सुद्धा केली जात नाही. तरी सुद्धा त्या देशात डिलिव्हरी बॉयला योग्य तो सन्मान दिला जातो. परंतु आपल्या देशात डिलिव्हरी बॉयला इत्यादी वागणूक दिली जाते. वेळेप्रसंगी शिवीगाळ केली जाते. तर हे तुम्हाला किती वाटतं? डिलिव्हरी बॉय असतं ते काय प्रोफेशन होऊ शकत नाही का? अगं बघ किती पाऊस पडतोय, किती भारी वातावरण झालंय. हा ना, अशा मस्त वातावरणात गरम गरम भजी आणि सोबत चहा मिळाला तर किती मजा येईल ना. हो ना, मग बनव की. नाही, आज वातावरण खूप छान झालंय. आज तुमच्या हातची चहा भजी खाऊयात. नाही अगं तुलाच भारी बनवते, तू बनव का? नाही हो, आज तुम्ही बनवा. अरे ऐका पहिले आपले हमारे हमेशा गाडी निकल जाते. त्यापेक्षा आपण एक काम करू, गाडी फूड डिलिव्हरी ऍप आहे त्याच्यावर डिलिव्हरी करून घेऊ. बरोबर, मागव लवकर मागव. ठीक आहे, काय खाणार तू? मला एक शेवपाव. ठीक आहे, मागवला तुम्ही? मला एक कांदा भाजी मागवली. अजून काय? एवढंच. किती वेळात येईल? एक 5 मिनिटात येऊन जाईल. बरं चालेल. तोपर्यंत सांगू. ट्रिक. हॅलो, हा मॅडम, कॅरेट फूड डिलिव्हरी ऍप कडून बोलतोय. हा बोला ना. मॅडम तुमचं पार्सल खाली आलं होतं गेट पाशी. ठीक आहे, वरती येऊन देऊ जा. मॅडम खूप पाऊस झाला, इथं पाणी पण खूप साचलंय. माझी गाडी पुढे येत नाही, तुम्ही खाली घेऊन जाता का प्लीज? नाही, तुम्ही वरती येऊन देऊन जात असताल तर ठीक, नाही तर ऑर्डर कॅन्सल करून टाका. कॅन्सल कशाला म्हणते? इथंच खाली आलं ना, जाऊन आणता. पण ते वरती येत नाहीत ना, खाली यायला सांगतात आपल्याला. थोडीच कॅन्सल करतात, त्यांची मजबुरी असते. त्यांना वर आणूनच द्यावं लागतं. या लोकांच्या असं बोलायला लागतं. हॅलो, हा मॅडम. तुम्ही वरती येऊन देऊन देत असताल तर ठीक, नाही तर कॅन्सल करून टाका. ती ऑर्डर घेऊन जा परत माघारी. नाही ना मॅडम, मी घेऊन येतो. ठीक आहे, या. येतात ते लगेच. बरं चालेल. डिंग डॉंग. मॅडम सुट्टे 10 रुपये नाहीत का? नाही येत. सर तुमच्याकडे? तुझ्याकडे सुट्टे 10 रुपये नाहीत का? नाही सर. मग एक काम कर, जा खालून एक चहा घेऊन ये. सर ते आमच्या कंपनीच्या पॉलिसीत बसत नाही. ए यार, तुम्हाला शिकवायला लागला का? जा सांगतो तेवढं कर, चहा घेऊन ये. जा चहा तर घेऊन ये. मंडळी, आजच्या या दैनंदिन जीवनात आपण 30% ऑनलाईन खरेदी विक्री करतो. हे डिलिव्हरी बॉय ऊन, वारा, पाऊस, थंडी कशाचीही पर्वा न करता आपल्याला सगळं घरपोच उपलब्ध करून देतात. तरी सुद्धा प्रसंगी आपण त्यांना शिवीगाळ करतो, हीन वागणूक देतो. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? कामगारांची प्रतिष्ठा आपण जपली पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का?
हा मॅडम, कॅरेट फूड डिलिव्हरी ऍप कडून बोलतोय. बर, कुठं आलाय तुम्ही? मॅडम, गेट नंबर ए पाशी मी. तिकडे जा, गेट नंबर तिकडे जावा बरं. हो मॅडम. येताना त्याला मला 4 सिग्नल आणायला लावले. हा मॅडम, गेट नंबर डी पाशी आलोय. तिकडे बघा, एक कंटप्रिय आहे. आहे. हा, तिथून काय 4 सिगरेट घेऊन ये. ओय, कसलं काय सांगू नको. डिलिव्हरी बॉय, तू सांगितलं तेवढं डिलिव्हर करायचं काम कर. त्याला म्हणा आणायचं असेल तर आण, नाहीतर आणलेलं घेऊन जा. तुला आणायचं असेल तर आण, नाहीतर आणलेलं घेऊन जा. लय उशीर लावलाय यार. काय नाही हो, एवढा वेळ लागतो का डिलिव्हरी घेऊन यायला? आतापर्यंत आमचं खाल्लेलं जिल्हा असतं. ओय, सिगरेट टाकायला ना, आमची किती आहे का? बरं, ते सगळं सोड. चिकन लॉलीपॉप आणलंय का? ती नको. तू लय उशीर केला. मला मंचुरियनच खायचंय. नसलं काय सांगू नको. आणलेलं घे, कशाला cancel करायला लावते? भूक लागली आहे इथे. अरे थांब की, कुठे पळून चाललोय का? आधी एकदा डिलिव्हरी उशिरा घेऊन यायची, परत बिल करायचं. थांब जरा. तू सिगरेट आणलास का? सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल में ही सही या तेरे दिल में ही सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए. तर मंडळी, अशा घटना आपण अनेक ठिकाणी बघतो. डिलिव्हरी बॉयजवर अनेक प्रकारचे शारीरिक व मानसिक अत्याचार होत असतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ते देखील आपल्याप्रमाणे माणसंच आहेत. त्यांना देखील माणुसकीची वागणूक मिळालीच पाहिजे. आपण असं बघतो की आपल्या देशाच्या तुलनेत इतर देशांमध्ये 50%च ऑनलाईन खरेदी केली जाते, परंतु त्या देशातील लोकांना त्या देशातील डिलिव्हरी बॉयजला सन्मानाची वागणूक मिळते, परंतु आपल्या देशामध्ये डिलिव्हरी बॉयजला हिंसेची वागणूक दिली जाते. वेळप्रसंगी त्यांच्यावर मारहाण, अत्याचार केले जाते. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण सर्वजण मिळून डिलिव्हरी बॉयजला सन्मानाची वागणूक देऊया आणि कामगारांची प्रतिष्ठा जपूया. कोणत्याही कामगारावर कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक छळ होणार नाही याची जबाबदारी आपण सर्वजण मिळून घेऊया. डिलिव्हरी बॉयजला समानतेची वागणूक दिली पाहिजे. डिलिव्हरी बॉय हे सुद्धा एक चांगलं प्रोफेशन आहे आणि डिलिव्हरी बॉय ही सुद्धा एक चांगली नोकरी आहे. डिलिव्हरी बॉयला माणुसकी दाखवली पाहिजे. हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच